दुपारी 2 वाजता व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवलं जातं, आज माझा तरी शेवट नाही तर पुढच्याचा. आणि अवघ्या काही तासात ते स्टेटस खरं ठरतं. भर रस्त्यात भर पावसात लोकांसमोरच एका महिलेवर धारदार शस्त्रानं सपासप वार केले जातात आणि तिचा जागीच मृत्यू होतो. कोल्हापूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. पण नेमकं काय घडलं, चला सविस्तर समजून घेऊया. ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेठवड गावची. मृत महिलेचं नाव आहे अमृता दीपक कांबळे, तर आरोपी आहे तिचाच पती दीपक कांबळे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृता आणि दीपक यांनी 2016 मध्ये आंतरजातीय विवाह केला होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही काळानंतर दीपकला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला आणि याच संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. बुधवारी अमृता एका कामानिमित्त पेठवडगाव एसटी स्टँड जवळ वकिलांना भेटण्यासाठी गेली होती. ही माहिती मिळताच दीपकही तिथे पोहोचला. दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला आणि पोलिसांच्या माहितीनुसार दीपकनं अमृताला विचारलं, आज कुठे गेली होतीस? अमृतानं मुलांची शपथ घेत माझ्यावर संशय घेऊ नको अशी विनंती केली, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आरोप आहे की दीपकनं आपल्या जवळचं धारदार शस्त्र काढलं आणि अमृतावर एकामागून एक वार करण्यास सुरुवात केली. भर पावसात भर रस्त्यावर हे सगळं घडत होतं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी अमृताला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीनं हा आमच्या नवरा बायकोमधला वाद आहे, तुम्ही मध्ये पडू नका असं म्हणत त्यांनाही धमकावल्याचा आरोप आहे. यानंतरही हल्ला सुरूच राहिला. हातावर मानेवर असे 6 ते 8 वार झाल्याचं सांगितलं जातंय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमृताचा जागीच मृत्यू झाला. पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घटनेच्या जवळपास 2 तास आधी म्हणजे दुपारी 2च्या सुमारास आरोपी दीपकनं आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवलं होतं. त्यामध्ये लिहिलं होतं की आज माझा तरी शेवट नाही तर पुढच्याचा. घटनेनंतर या स्टेटसची मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हल्ल्यानंतर आरोपीनं खुनात वापरलेलं शस्त्र एसटी स्टँडच्या मागील गटारामध्ये फेकून दिलं. त्यानंतर तो तिथून निघून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला आणि काही वेळातच आरोपीला ताब्यातही घेण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे. दरम्यान या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे अमृताच्या पश्चात 2 लहान मुली आहेत. वडिलांवर आईच्या हत्येचा आरोप आणि आईचं छत्रही कायमचं हरपलं. या 2 निष्पाप मुली एका क्षणात पोरक्या झाल्या. चारित्र्याच्या संशयातून सुरू झालेला हा वाद अखेर एका महिलेच्या हत्येपर्यंत जाऊन पोहोचला. या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून पुढे या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा.